श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. उद्या 2 मार्च वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार आहे आणि समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. आणि म्हणून होळी हा सण 2 मार्चला उद्या सोमवारी संध्याकाळी साजरा केला जाणार आहे. म्हणजेच होळिका दहन, होळीचे दहन जे आहे तर ते उद्या 2 मार्चला केले जाणार आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की हुताशनी पौर्णिमा 2 दिवस आहे, मग होळी नक्की कधी साजरी करावी. तर धर्मसिंधू ग्रंथानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्चला संध्याकाळी करायचे आहे आणि 3 मार्चला वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण आहे. या दिवशी धुलिवंदन असणार आहे आणि म्हणून होळीच्या दिवशी आपण जे काही उपाय करणार आहे, ज्या काही सेवा करणार आहे तर त्या आपल्याला 2 मार्चला उद्या होळीच्याच दिवशी करायच्या आहेत. तसेच ज्यांना सत्यनारायण पूजा करायची आहे ती सत्यनारायण पूजासुद्धा उद्या 2 मार्चला केली जाणार आहे. होळी हा सण, हा दिवस आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो, जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो. होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, गरिबी, आजारपण दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते. म्हणतात की या होळीमध्ये वाईट शक्तींचा, वाईट गोष्टींचा, नकारात्मकतेचा त्याग केला जातो, ज्यामुळे आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो, जीवनात सकारात्मकता येते, सुख समृद्धी प्राप्त होते. अशा सगळ्या दृष्टीने होळीचा सण हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. होळी हा सण साजरा करण्यामागे अनेक धार्मिक कथासुद्धा सांगितल्या जातात, ज्यामध्ये दृष्ट राजा हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. हिरण्यकश्यपने आपली बहीण होलिका, जिला आगीत न जाळण्याचे वरदान होते, हिला प्रल्हादाला घेऊन आगीत बसण्यास सांगितले. मात्र होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. हे वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक आहे आणि म्हणून या होळीच्या दिवशी जुने मतभेद विसरून एकत्र येऊन प्रेम आणि रंगांची उधळण करण्याचा हा दिवस मानला जातो. या होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता ही आपल्या आयुष्यात यावी, आपल्या आयुष्यातील सर्व समस्या, अडचणी दूर व्हाव्या, यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या होळी व हुताशनी पौर्णिमेला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा ही पूर्ण होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उद्या होळीच्या दिवशी सकाळी उंबरठ्यावरती ठेवायची आहे? कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी होळीच्या दिवशी करायचा आहे. जरी पौर्णिमा तिथी उद्या सोमवारी संध्याकाळी सुरू होणार असली तरीही या दिवशी आपण होळी पेटवणार आहे. त्यामुळे या संपूर्ण दिवसाचं धार्मिक महत्त्व असणार आहे आणि त्यामुळे हा उपाय जो आहे तर तो सुद्धा आपल्याला उद्या सोमवारी होळीच्याच दिवशी करायचा आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी जे काही उपाय केले जातात
तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि हे जे उपाय आहे, तर हे आपण वर्षातून एकदाच करू शकतो. आणि म्हणून हा उपायसुद्धा आपल्याला उद्या सोमवारीच करायचा आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. दरवर्षी आपण हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा करत असतो आणि पौर्णिमा तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित आहे. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये असे सांगितले जाते की या पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. तिची सेवा, उपाय, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करत असते. आणि म्हणून प्रत्येक दिवशी जर आपल्याला लक्ष्मीची पूजा करणं शक्य नसेल तर किमान या पौर्णिमेच्या दिवशी तरी माता लक्ष्मीची पूजा ही अवश्य करावी. ज्या घरातील स्त्री होळीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दर पौर्णिमेला लक्ष्मीचे पूजन करत असतो. त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, सतत पैशाच्या अडचणी येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा, संपत्ती टिकत नसेल, व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील, म्हणजेच व्यवसाय हा चांगला चालत नाही आणि म्हणून घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल, म्हणजेच घरात पैसाच टिकत नसेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवतात तिथे तुमचे 200 रुपये खर्च होत असतील, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरात स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही, तर घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. किंवा आपल्या कुटुंबामध्ये प्रेम, एकोप असणे, एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि याला लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. आपल्याला पैसा तर हवा आहे, परंतु आपल्या घरात पैसा टिकावा, तो स्थिर राहावा यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून होळीच्या दिवशी करण्यासाठी जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा उपाय तुम्हाला न चुकता करायचा आहे. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि होळीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, तर ते कधीच वाया जात नाही. या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते होत असतात. आणि म्हणून उद्या तुम्हाला होळीच्या दिवशी हा एक उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे, ज्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होते. आणि होळी हा सण सुद्धा नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि सोबतच तुम्हाला एक कापूरवडी अगदी बारीक करून त्या पाण्यात टाकायची आहे. कारण कापूर जो आहे तर तो सुद्धा नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरला जातो आणि हळद ही लक्ष्मीला प्रिय आहे. आणि असं हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे. आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला सर्वप्रथम पुसून काढायचं आहे. यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे. वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे किंवा गुलाबजल टाकायचं आहे. हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. आता आपण दर पौर्णिमेला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतच असतो.
पण होळीच्या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरात कोणतीही नकारात्मकता किंवा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही. यानंतर काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे. त्या कणकेचा तुम्हाला एक द्विमुखी म्हणजेच 2 मुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे. यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदळावरती हा द्विमुखी दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 7 अखंड उडदाचे दाणे जे असतात तर ते टाकायचे आहेत. उडीद डाळ नाही, अखंड जे उडीद असतात ना ते टाकायचे आहे. आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. काळेच तीळ टाकायचे आहेत, चुकूनही पांढरे तीळ टाकायचे नाहीत. यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगासुद्धा टाकायच्या आहेत. आणि यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आता दिवा लावताना दिव्याच्या ज्या वाती असतात, त्या वाती पूर्व आणि पश्चिम या दिशेला येतील. अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तिथे घराच्या बाहेर लावायचा आहे. यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती एक मुख्य उपाय करायचा आहे. बघा, स्वतः भगवान विष्णूंनी विष्णू पुराणात सांगितले आहे की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरात 7 वेळा येत असते आणि म्हणून या दिवशी उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढावं, जेणेकरून आपल्या घरात अष्टलक्ष्मीचा अखंड वास असतो. यामुळे घरातील दरिद्री ही दूर होते आणि म्हणून तुम्हाला उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. आता हे कसं काढायचं आहे? एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्या. कुंकवाचा गंध तयार करा आणि त्या कुंकवाच्या गंधामध्ये थोडीशी चंदन पावडर तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा तुम्हाला टाकायची आहे. नसेल तर फक्त कुंकवाचा गंध तयार करायचा आणि आपल्या उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला 8 कुंकवाची बोटं जी आहेत तर ती ओढून घ्यायची आहेत. ज्या प्रकारे बघा आपण पूजा असताना कलशावरती 5 बोटं ओढत असतो, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला ही 8 बोटं जी आहेत तर ती उंबरठ्याच्या जिथे आपण हळदीचं लेपन केलं आहे तर त्या उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला ही 8 बोटं ओढायची आहेत. आता ही 8 बोटं ओढताना तुम्हाला काय करायचं आहे? अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. यानंतर पहिलं बोट उंबरठ्यावरती ओढल्यानंतर तुम्हाला आधी लक्ष्मी म्हणायचं आहे. दुसरं बोट ओढल्यानंतर तुम्हाला धनलक्ष्मी म्हणायचं आहे. यानंतर तिसरं बोट ओढलं की धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी आणि विजयलक्ष्मी आणि यानंतर शेवटची विद्यालक्ष्मी असे तुम्हाला म्हणून 8 कुंकवाची बोटं जी आहेत तर ती अष्टलक्ष्मीची नावं घेऊन उंबरठ्यावरती ओढायची आहे. यानंतर तुम्हाला त्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आहेत. यानंतर पांढऱ्या रंगाची रांगोळी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ असेल ना तर ते घ्यायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. असं म्हणतात की या दिवशी तांदळाच्या पिठाने स्वस्तिक काढलं तर आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मकताही दूर होते. जर तुमच्याकडे ते नसेल तर पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकला हळदी कुंकूसुद्धा तुम्हाला लावायचं आहे. तसेच एक स्वस्तिक हे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढल्याने माता लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहते. त्याचबरोबर तुम्हाला या होळीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्यांच्या पानांचं तोरणसुद्धा लावायचं आहे. आंब्याची पानं जी असतात ती नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आकर्षित करत असतात आणि त्या आंब्याच्या पानातून खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा मिळत असते आणि म्हणून
आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता किंवा बाहेरील बाधा जी आहे, तर ती आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला होऊ नये म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती एक आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा लावायचं आहे. आता हे तोरण तुम्हाला 2 मार्चला लावल्यानंतर 2 मार्च, 3 मार्च आणि 4 मार्च हे 3 दिवस ठेवायचं आहे आणि चौथ्या दिवशी काढून ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा या दिवशी एक स्वस्तिक काढायचं आहे. जिथे आपण गॅस ठेवतो तर गॅसच्या मागच्या भिंतीवरती किंवा गॅस व शेगडीवरती तुम्ही स्वस्तिक काढू शकता. ज्या घरामध्ये असं पौर्णिमेला स्वस्तिक काढलं जातं, त्या घरातील अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते आणि जिथे अन्नपूर्णा माता प्रसन्न असते, तिथे स्वतःहून देवी लक्ष्मी ही वास करत असते. त्याचबरोबर एक स्वस्तिक हे तुमच्या देवघराच्या मागच्या साईडला सुद्धा काढायचं आहे. मागची साईड म्हणजे नक्की कोणती? तर आपण देवघर असतं, तर त्याची जी मागची जागा असते, तर तिथे हे स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. जेव्हा आपण देवघरामध्ये मागच्या साईडला देवघराच्या हे स्वस्तिक काढतो, तेव्हा घरातील अघटित घटना, दरिद्रता जी आहे, तर ती आपल्या घरापासून दूर राहते आणि तसेच एक स्वस्तिक हे तुमच्या तुळशीच्या वृंदावनवरती सुद्धा काढायचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.